नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात पुन्हा तुमचे स्वागत. मुलांनो, गेल्या आठवड्यामध्ये आपण पाठ 9 वाचनाचे वेड हा लेखिका आशा पाटील यांचा जो पाठ आहे त्याच्यामध्ये सोनालीच्या आईने सोनालीला वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी कोणकोणती अलग अलग युक्त्या केल्या होत्या, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आले नव्हते. आणि मग शेवटी त्यांनी अशी युक्ती केली की ज्यामुळे सोनालीला पुस्तके वाचत जा असे सांगण्याची आता गरज उरली नव्हती. तर मुलांनो, आज आपण वाचनाचे वेड ह्या पाठ बघितल्यानंतर आपण सुद्धा ह्या पाठाच्या वाचनाबरोबर आपल्याला वाचनाचे वेड लावून घेतले. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होती की जेवढा पाठ शिकवलेला आहे तेवढ्या पाठाचे वाचन करत चला. जसं लेखिकेने आशा पाटील यांनी आपल्याला वाचनाचे महत्त्व या पाठामध्ये सांगितलेले आहे. मुलांनो, हा पाठ बघितल्यानंतर आता आपण या पाठाचे जी प्रश्न उत्तरं आहेत त्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करणार आहोत. आज ह्या प्रश्न उत्तरांचा आपला पहिला जो तास आहे म्हणजेच प्रश्न उत्तर भाग पहिला हा आपण घेणार आहोत. तर मुलांनो, आपण प्रश्न उत्तरांना आता सुरुवात करणार आहोत. पाठांनो, प्रश्न उत्तर बघा. सोनालीने काय करावे असे तिच्या आईला वाटत होते. बघा, आपल्या मुलाने काहीतरी चांगलं करावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. तसंच सोनालीच्या आईला सुद्धा सोनालीने काय करावे असं वाटत होतं. सांगा बघू मला. बरोबर. तर उत्तर आहे सोनालीने अभ्यासाव्यतिरिक्त किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिच्या आईला वाटत होते. अभ्यासाव्यतिरिक्त म्हणजे काय? अभ्यासाशिवाय. किमान म्हणजे कमीत कमी. किमान म्हणजे काय? कमीत कमी 2 पाने. 2 पाने म्हणजे काय? पुस्तकाची 2 पानं. अवांतर. अवांतर म्हणजे काय? एक्स्ट्रा रीडिंग जे आहे ते तिने करावं असं तिच्या आईला वाटत होते. त्यानंतर बघा मुलांनो, प्रश्न दुसरा. सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटले? नवल वाटणे म्हणजेच काय? आश्चर्य वाटणे. मग घरातल्या सर्वांनाच तिच्याकडे पाहून आश्चर्य वाटण्याचं काय कारण झालं? तर उत्तर आहे बघा. उत्तर आहे मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे जेव्हा ती आईला म्हणाली तेव्हा तिच्याकडे पाहून सर्वांना नवल वाटले. बघा मुलांना, पुस्तक मी पुन्हा एकदा वाचते हे काही विशेष नाहीये, पण ज्या मुलीला पुस्तक वाचनाची आवड नाही अशा मुलीने जेव्हा मी पुन्हा पुस्तक वाचते असे सांगितले तेव्हा घरच्यांना सर्वांनाच काय झाले? नवल वाटले. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रोत्साहन म्हणजे काय? उत्तेजित करण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? एखादी गोष्ट करण्यासाठी सोनालीला तिच्या बाबांनी काय केलं की तिला पुस्तकं वाचण्याची आवड लागावी म्हणून तिच्या बाबांनी काय केले बघूया आपण. तर उत्तर आहे सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे गोष्टीचे पुस्तक भेट म्हणून दिले. तिच्या वडिलांनी काय केलं? एक छानसं पुस्तक तिला, गोष्टीचं पुस्तक तिला भेट म्हणून दिलं. त्यामुळे सोनालीला पुस्तक वाचनामध्ये अजूनच आवड निर्माण झाली. तसंच आपण पुढे बघूया. समानार्थी शब्द. हे झाले पहिल्या स्लाइडमध्ये जे तुम्हाला दाखवले ते प्रश्न उत्तर आहेत. आता 3 प्रश्न उत्तर आहेत की नवल का वाटलं, आईला काय वाटत होतं आणि बाबांनी काय केलं. बरोबर की नाही? आता समानार्थी शब्द म्हणजेच एकाच अर्थाचे अनेक शब्द. एक, कथा. कथा म्हणजे काय? गोष्ट. आणि सॉरी, इथे कथा हा शब्द बक्षीस म्हणजेच पारितोषिक. गोष्ट, कथा. आवड, रस. यश,
विजय, मदत, सहाय्य. मुलांनो, इथे कथा हा शब्द रिपीट झालेला आहे. बक्षीस म्हणजेच काय? पारितोषिक. बक्षीस या शब्दाचा अर्थ काय होतोय? पारितोषिक. एखादी ट्रॉफी त्याला म्हणतात बक्षीस. त्याच्यानंतर गोष्ट. गोष्ट म्हणजे काय? तर कथा, स्टोरी. आवड, एखाद्या गोष्टीमध्ये आवड असणे म्हणजे काय? त्या गोष्टीमध्ये रस असणे. यश, विजय, एखाद्या गोष्टीमध्ये यश म्हणजे सक्सेस, विजय. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस मिळवला म्हणजेच विजय मिळवला असं होते. त्यानंतर मदत. मदत म्हणजे काय? सहाय्य. एखाद्याला आपण मदत करतो म्हणजेच सहाय्य करतो. बघा, समानार्थी शब्द पुन्हा एकदा मी सांगते. कथा हा शब्द मी इथे कट करते. कथा, बक्षीस आहे तो शब्द. बक्षीस, पारितोषिक. गोष्ट, दुसरा आहे गोष्ट, कथा. आवड, रस. यश, विजय. मदत, सहाय्य. बक्षीस, समानार्थी शब्द पुन्हा एकदा रिपीट करते. बक्षीस, पारितोषिक. आपण चुकीची दुरुस्ती इथे केलेली आहे. गोष्ट, कथा. आवड, रस. यश, विजय. मदत, सहाय्य. त्यानंतर मुलांना आपण बघणार आहोत विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दामध्ये बघा, एका शब्दाचा अपोजिट शब्द आपल्याला सांगायचा आहे. आवड म्हणजेच नावड. एखादी गोष्ट आवडीची असणे म्हणजेच एखादी गोष्ट नावडती असणे. सुरुवात. सुरुवात म्हणजे स्टार्ट. आणि शेवट म्हणजेच काय? एंड. आत्ता, लगेचच, नंतर. यश, अपयश. सोपे, कठीण. किमान, कमाल. आणि मैत्री, दुश्मनी. अशा प्रकारे हे विरुद्धार्थी शब्द 7 इथे मी दिलेले आहेत. पुन्हा एकदा रिपीट करते. आवड, नावड. सुरुवात, शेवट. आता, नंतर. यश, अपयश. सोपे, कठीण. किमाल, कमाल. मैत्री, दुश्मनी. त्यानंतर लिंग बदला. मुलांनो, हा व्याकरण प्रकार जो आहे तो ह्याच्या अगोदर झालेला आहे. इथे फक्त आपण आता रिवाईज करणार आहोत. लेसनच्या ओघाओघामध्ये लिंग बदला, वचन बदला अशा प्रकारचे व्याकरणाचे टॉपिक येत जातील, ते आपण घेणार आहोत. याचे एक्सप्लेनेशन अगोदरच झालेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. लिंग बदला, चेंज द जेंडर. माता. माता या शब्दाचा लिंग बदलल्यानंतर काय होतंय? पिता. पाहुणा, पाहुणी. आजी, आजोबा. काका, काकी. मित्र, मैत्रीण. म्हणजेच आपण इथे पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग लिहिलेला आहे. लिंग बदला म्हणजे चेंज द जेंडर. हे स्पष्टीकरण ह्याच्या अगोदर आपण एका तासाला घेतलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आकृती पूर्ण करा. जो ह्या तुम्हाला नवीन प्रश्न आता आपण जो घेतोय तो म्हणजेच आकृती पूर्ण करा. दिलेले बॉक्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता इथे बघा कोणते 2 बॉक्स दिलेले आहेत तुम्हाला. 2 प्रश्न दिलेले आहेत. जेवढे बॉक्स असतील तेवढी उत्तरं आपल्याला इथे लिहायची आहेत. मुलांनो, या ठिकाणी मी तुम्हाला उत्तरं व्यवस्थित समजण्यासाठी काही ठिकाणी चित्रसुद्धा टाकून दिलेली आहेत, जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ओके, चला तर बघूया. पहिला प्रश्न काय आहे? मुलांचे अवांतर वाचना व्यतिरिक्त मैत्री असणारे घटक. हल्लीच्या मुलांची मैत्री कशाबरोबर झालेली आहे सांगा बघू. इथे तुम्हाला चित्र दिसतात ना. कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे. हा तर आपला खास मित्र आहे, बरोबर की नाही? आणि ह्याच्याशिवाय तर आपलं चालतच नाही, बरोबर ना? त्यानंतर दुसरा आहे व्हिडिओ गेम, बरोबर. आई खाली पाठवत नाही खेळायला, मग दुसरं काय आहे आपल्या हातात? व्हिडिओ गेम. आणि झालंच तर टीव्ही. बसून बसून काय पाहायचं आहे? टीव्ही. म्हणजेच हे काय आहेत? हे 4 मुलांचे जे आहेत, हे मुलांचे 4 बेस्ट फ्रेंड झालेले आहेत. मुलांचे अवांतर वाचना व्यतिरिक्त. वाचायला कोणालाही आवडत नाही, बरोबर ना? पण मुलांनो, वाचाल तरच वाचाल, हे नीट लक्षात ठेवायचं आहे. आणि वाचनाचे वेळ आपल्याला लावून घ्यायचं आहे. मग म्हणजेच मुलांचे अवांतर वाचना व्यतिरिक्त असणारे मैत्री असणारे घटक कोणते आहेत? एक आहे कॉम्प्युटर, दुसरा मोबाईल, तिसरा व्हिडिओ गेम आणि चौथा आहे व्हिडिओ. दुसरा प्रश्न बघा. यांना वाचनाचे वेड होते. कोणाला?
यांना वाचनाचे वेड होते. कोणाकोणाला बघा. दुसरा प्रश्न आपला आहे, यांना वाचनाचे वेड होते. यांना म्हणजे कोणाला सांगा बघू मला. बरोबर, या चित्रातच तुम्हाला दिसते. एक म्हणजे सोनालीची आई आणि दुसरा आहे सोनालीचा मोठा भाऊ म्हणजेच सोनालीचा दादा. बरोबर की नाही. यांना वाचनाची घरामध्ये आवड होती. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग बदला तसंच आकृती पूर्ण करा आणि प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं नीट पाहायची आहेत, वाचायची आहेत आणि आपल्या नोटबुकमध्ये वरती लेसनचं नाव लिहायला विसरायचं नाही. वाचनाचे वेड पाठ 9 आणि त्याखाली अनुक्रमाने प्रश्न उत्तरे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, आकृती पूर्ण करा, लिंग बदला हे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. या ठिकाणी मी PDF दिलेला नाही आहे, तर व्हिडिओमध्ये बघून तुम्ही प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहायची आहेत. नीट लक्षात ठेवायची आहेत, नीट वाचायची आहेत, प्रश्नांची उत्तरं नीट समजून घ्यायची आहेत. मुलांनो, उरलेले प्रश्न आपण उद्या समजून घेऊया. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.